नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आता एकदम इंटरनॅशनल हायफाय वर्ल्ड क्लास लेवलच्या रस्त्यावरून तुम्हाला सफर करून आणणार आहे. हा सिंगापूर मधला रस्ता नाही बरं का, आपल्या पिंपरी चिंचवड मधला आहे. भक्ती शक्ती निगडी आहे ना, पवळे उड्डाण पूल, तिथून हा रस्ता चालू होतो. हे मेट्रोचं काम सुरू आहे. म्हणजे जोपर्यंत मेट्रो चालू होणार तोपर्यंत आपली एक पिढी जाणार आहे. तोपर्यंत ह्या रस्त्याची अवस्था काय बघा. महापालिका, मेट्रो आणि MIDC या तिघांच्या वादामध्ये हा रस्ता गेले अनेक वर्षापासून रखडत आहे. मेट्रो जेव्हा चालू होईल, आमच्या नातवंडांच्या वेळी तेव्हा चालू होईल, पण आताची ही परिस्थिती तुम्हाला दाखवतो. हा जो रस्ता आहे इकडे बघा, सगळं उकरून ठेवलेलं आहे. इथे मध्ये रस्ता आहे आणि याच्या बाजूला बघा पेवर ब्लॉक आहेत. आता तुम्हाला ह्याचं आणखी एक मजा अशी दाखवतो की एकाच ठिकाणी तुम्हाला 3 रस्ते पाहायला मिळतील. तर बाजूला जे फुटपाथ उखडलेलं ते राहू देत, म्हणजे नागरिक काय आपल्याकडे त्यांना चालायला जागा ठेवायची नाही, आपल्याला स्मार्ट सिटी करायची आपल्याला. तर हे सिमेंटचा रस्ता आहे. याच्या बाजूला हा जे तुम्हाला दाखवतोय ते पेवर ब्लॉक आहेत आणि याच्या पुढे तुम्हाला गेल्यानंतर मी तुम्हाला डांबरी रस्ते पण दाखवतो. म्हणजे डांबरट अधिकाऱ्यांनी एकाच वेळी सिमेंटचा रस्ता, पेवर ब्लॉकचा रस्ता आणि डांबरी रस्ता असे तिन्ही प्रकारचे रस्ते एकाच वेळी नागरिकांना अनुभूती घेता यावी. म्हणजे जे नागरिक ह्या शहरामध्ये प्रकट झालेले आहेत, राहायला आलेले आहेत, त्या सगळ्यांनी याचा एकाच वेळी खड्ड्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि ते खड्डे एकाच वेळी सिमेंटच्या रस्त्यातून पण जातात. हे बघा, हा डांबरी रस्ता चालू झाला, इथे तिकडे गेले, डांबरीलाच गे. एकाच वेळी तुम्हाला डांबरी रस्ता, हा सिमेंटचा रस्ता आणि मगाशी दाखवलेला पेवर ब्लॉकचा रस्ता. पण तुम्ही कुठूनही प्रवास करा, खड्ड्यातून तुमची सुटका नाही. खड्डे हेच जीवन आहे, लक्षात घ्या. उगाच तंतन करण्यात काही दम नाहीये. आणि नागरिकांनी सहनशीलता आणखी वाढवली पाहिजे. जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत पालिकेवरती, MIDC वरती किंवा मेट्रोवरती आपण राग व्यक्त करायचा नाही. कारण कसं आहे, आपला जन्म हा सहन करण्यासाठी आहे, आपला जन्म हा झेलण्यासाठी आहे. ते दुःख असेल, काय असेल. आणि असे रस्ते म्हणजे कसे, देशाची जीवनवाहिनी आहे ना. म्हणजे नागरिकांनी जर पटापट कामाला गेले तर आपला GDP वाढेल, आपल्याकडे उत्पादन वाढेल, आपल्याकडे रोजगार वाढेल. आपल्याला काय पडलेलं आहे, आपला रुपया $1 किमतीमध्ये 1 रुपयाच्या वर गेला तर काय पडले बघा. आता हे रस्त्यामध्ये काय काय पडले तुम्ही बघा. बघा, स्वच्छ भारत मिशन. भर रस्त्यात कचरा आहे, भर रस्त्यात. ही आपल्या देशाची परिस्थिती आहे. स्मार्ट सिटी, स्मार्ट सिटी, डोंबलाची यांच्या स्मार्ट सिटी मेल्यांनी उकरून ठेवलेले. गेले 2 वर्ष झाले मेट्रो बांधतायत. चीनमध्ये, जपानमध्ये 6 महिन्यात तर रस्ता खोदून पिलर टाकून मेट्रो चालू होऊन लोक त्याच्यात फिरायला पण सुरू होतात. इथं काय चाललेलं आहे. आणि मेट्रो सुरू केली कुठून माहितीये का, पिंपरी चिंचवड महापालिकेपासून ते डायरेक्टली शिवाजीनगर. आणि निगडी कोण जोडायचं होतं. आता ह्याच्यासाठी परत 1000 कोटीचा खर्च आहे आणि होईल तेव्हा होईल. म्हणजे पुढच्या पिढ्यांना आपण सांगू शकतो की आमच्या आजोबांनी मेट्रोचं काम चालू होताना पाहिलं होतं आणि ते आमच्या नातूच्या वेळी सुरू झालेलं आहे. हे अशा प्रकारची आपली परिस्थिती आहे.